उलवेनोटची मानाची पालखी शर्ट बघा कसली भारी आहे रे. तिच्या चरणी डोकं टेकवलं आणि त्या एका क्षणात मानाची पालखी उलवेनोटची बामणडोंगरीची शान. वर्ष चौथा कसा वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय. पाय दुखता मग गाठात जाण्या येण्याचा काही त्रास होई नाही आपल्याला. हे सुख अनुभवायला नशीब पण लागतंय. माऊलीचा चौथ्या वर्षात एवढी पब्लिक बघूनच मन माझं प्रसन्न झालेलं आहे. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग मध्ये. तर चला, उलवेनोटची मानाची पालखी, पूर्ण गावाचा जल्लोष. मी आई मम्मी आणि प्रथम निघालो आहोत पालखीला. गावानात जल्लोष. नेहमी ये टाइमला पालखी निघून अर्धे रस्ते नसते 8:15 आणि आज पक्का लेट झालाय. आम्ही लवकर उठलो. कालच नवी मुंबईची मानाची पालखीशी आलो आणि 2 तास झोपून चाललो. मस्त आईचा दर्शन घेवलं आमचे मठामध्ये आणि पूर्ण गाव असं सजवलेलं असेल आज पण. चला, जल्लोष उलवेनोटच्या मानाच्या पालखीचा आज तुम्हाला बघायला भेटणार. मस्त सगळी गावांची रेडी होता म्हणजे एक कार्यक्रम पूर्ण गावाचा. गाव एकत्र येण्याचं कारण म्हणजे आपली उलवेनोटची मानाची पालखी. गाव म्हणजे आजूबाजूचे पण सगळे गाव एकत्र येतात. त्याच जल्लोषामध्ये आम्ही सामील. मी आहे मम्मी आणि पदयात्री प्रथम 3 दिवस चालणार आणि दरवर्षी प्रमाणे जेव्हापासून पालखी निघली तवशी प्रथम चालत जाते ना. बघा टी शर्ट बघा कसली भारी आहे रे. मी पण टी शर्ट घेतली पण मला शॉर्ट व्हायला लागली. कसली भारी टी शर्ट आहे. मस्त बघा, उलवेनोटची मानाची पालखी बामणडोंगरी ते कारला. कधी न संपणारा प्रवास, एक नंबर. आज आमच्या गावातून पालखी निघाली. ही फक्त पालखी नाही, ही आहे आमच्या श्रद्धेची, परंपरेची आणि एकजुटीची ओळख. जसा देवलात पोचलो तिथे आईच्या आरतीला सुरुवात झाली होती. आरतीच्या ज्योतीत संपूर्ण मंदिर उजळून निघालं होतं. घंटनादात, ताल मृदुंगांच्या तालात मन शांत झालं आणि डोले भरून आले. आईच्या चरणी डोकं टेकवलं आणि त्या एका क्षणात सगळ्या इच्छा, सगळ्या प्रार्थना मनातल्या मनात आईपर्यंत पोहोचल्या. आईची पालखी हळूहळू आमच्या गावाच्या मठातून बाहेर निघाली. तो क्षण खूप भावूक करणारा होता. जणू आई गावाला निरोप देत होती. मान तुला गो देऊन दवण्याचा खांदा देताना पालखीला मानाचा. येऊन भक्त एकारले डोंगराला माझे एकवीरा आईचे दरबारा. येऊन भक्त एकारले डोंगराला माझे एकवीरा आईचे दरबारा. आई पावली गो माझी पावली गो, सारे भक्तांचे हाकेला धावली गो.
गावाचा वर्षीची आमची चौथी पालखी आहे. जल्लोषात साजरी होईल. आपलं सगळ्यांचं सहकार्य लाभेल. कसा वाटतंय आपल्या गावातून अशी भव्य अशी पालखी? वर्ष चौथा आहे. पालखी एक नंबर चालली आहे. पण आता तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे आमचे व्यवस्थित चालू आहे सगळं कार्यक्रम. अशीच साथ आम्हाला द्या. गाव एकत्र येतं यो बघून मला असा पक्का आनंद होत आहे. त्याच्याबद्दल सर्व गावकऱ्यांचा मी धन्यवाद मनापासून करतोय. असाच सपोर्ट राहू द्या. याच्या पुढे काय आपण करू द्या बघा तुम्ही. फक्त तुमची साथ हवी आहे आम्हाला. नक्कीच नक्कीच आपली साथ तर नक्कीच भेटल, पण तुम्ही पण असाच कार्य करत राहा. हा कार्य करला तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे बस. यस यस नक्कीच. अण्णा बोल चल काहीतरी पालखीबद्दल बोल आपले. पालखी मानाची पालखी उलवनोटची बामणडोंगरीची शान आणि उलवनोटची आण बाण शान बोलली तरी चालेल. आणि मला वाटते असा प्रोग्राम बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षाचं नियोजन लागतं, पण नवन युवकांनी तुम्ही लोकांनी जे साथ दिली, पूर्ण गाव पाठिंब्याला आलं आणि म्हाताऱ्या कुत्र्यांपासून लहान मुलांपर्यंत जोश असतो. दरवर्षी जानेवारी महिना आला की एक वेळची पालखीचा एक इच्छा असते मनात कधी निघेल, आणि ती डेट आल्यानंतर प्रत्येकजण आपल्या सुट्ट्या ॲडजस्टमेंट करून कामधंद्याला असलेल्या असेल तरी प्रत्येकजण सुट्ट्या ॲडजस्टमेंट करून या एकवेळच्या पालखीमध्ये जल्लोषाने सामील होतो, परिवारासह सामील होतो आणि सर्व देवी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला आई माऊलीचा उदो उदो.
आता तुम्ही इथं बघू शकताय देवलाजवळ पालखी पोहोचल्यावर कसला भारी सेटअप केलाय. म्हणजे पालखी इथं एकदा थांबतं आणि त्याच्यानंतर इथून निघतं. डेकोरेशन तुम्ही बघू शकता. क्रेझी भाई, क्रेझी, एक नंबर. मजेदार असा डेकोरेशन केलाय आणि सगळी माणसं आजूबाजूला जमली नाही. पालखी पोचल्या सगळ्यांचं लक्ष फक्त ते स्टेजकडेच होता. तुम्हाला तर माहितीच असेल इथं कसा जल्लोष होतो नेहमी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही आता बघा कसा जल्लोष होणार. आता गावाच्या बाहेर पालखी निघल आणि काय जल्लोष आहे गावात तुम्ही बघलात असाल. एक नंबर वाटतंय असं सगळं गाव एकत्र सगळी सजली. आणि टी शर्ट बघून मला आवडं भारी वाटतंय ना. माझ्या अंगावर टी शर्ट नाही याचं मला दुःख तर लय होतंय. टी शर्ट हाय घरा आहे बट मला शॉर्ट झाली त्याच्यामुळे मी घातली नाही. एकदम टाईट होतो. प्रथम तुझा प्रवास सुखाचा हो हीच आईचरणी प्रार्थना.
चला आता आयमावलीचा उदो उदो बोलत बोलत सगळी निघाली. मजा येते काय? लय मजा येते भाई. 3 वर्ष चालत जातस, तुझा कैसा एक्सपिरियन्स आहे? आता हे 4था वर्ष आहे. स्टार्टिंगला वाटलेला की नाही होणार करून तर हा. शिर्डीला गेलतो एकदा हा. अर्ध्या दिवशी वापस आलतो. हा. आजारी वाटलं. स्टार्टिंगला वाटलं नाही होणार पण मनातले भाव आला की हा तू जाशील. राशील. मग आता तू कंटिन्यू चालत तू जातस का गाडीत बसतस? एकदा पण नाही गाडी कंटिन्यू चालत. कंटिन्यू चालत ना? चालत अशी. आईमावलीचा पाठीशी आहे, काहीच नाही वाटत, एकदम सुखान जातो प्रवास. आणि बारकी बारकी पोरा पण असतात चालायला. ओके. आयमावलीचा यात्री आपल्या सोबत आहेत. तर वर्ष 4था कसा वाटतं तुम्हाला? काय प्रतिक्रिया, एक्सपिरियन्स काय आहे? आहे भारी. खूप मस्त वाटतंय. 5च्या वर्षी पण गेलतो म्हणून या वर्षी यावाची इच्छा झाली आहे. दुसरं वर्ष आहे. दुसरा वर्ष आहे. खूप आनंद होत आहे. आमची पोरा गँग पण आहे मोराव्याची. मोराव्याची पब्लिक म्हणजे आजूबाजूचे सगळे गावांची पब्लिक पालखीमध्ये सामील आहे. गाभारतान बोलाला. तसेच आदित्य नाईक आपल्या सोबत. आदित्य कसा वाटतंय? एक नंबर 4था वर्ष न चालत कंटिन्यू. काय त्रास वगैरे होतो का? काय नाही, पाय दुखता मग गाठान. गाठान पाहिजे. व्यवस्था कशी असते? ओके, चांगला ठीक आहे. एकदम व्यवस्थित असते बोलतं. आणि आनंदात मजा करत जातात सगळी. Yes. 4 वर्ष झालं कंटिन्यू तू चालत जातस आणि तसंच शिर्डीला पण चालत जातं. तर तुझा अनुभव काय आहे? माझा अनुभव बोलला तर जाण्या येण्याचा काही त्रास होई नाही आपल्याला. खाण्यापिण्याचा? खाण्यापिण्याचा त्रास नाही, कानाचा त्रास नाही. ते मजा म्हणून एक आनंद. आनंद त्याची कृपा आहे, माऊलीची कृपा, साईबाबाची कृपा म्हणून बिंदास चालायला आपलं काही त्रास होई नाही, काहीच नाही. आजच्या दिवसाचा किती प्रवास असेल? किती किलोमीटर? आजच्या दिवसाचा प्रवास नाही करून तरी 22-23 किलोमीटर असेल. ओके. म्हणजे आता लेट झाली आमची पालखी निघाला. जवळजवळ 10 वाजला इथंच गावांची बाहेर निघाला. नाही तर दरवर्षी हे टाइमला नांदगावला पोहोचलेले असते. नाही, हे टाइमाला साई मंदिरला असते नाश्ता करायला. नाश्त्याला का? पण नांदगावला 12 वाजेपर्यंत 12 पोहोचतो. वाजेपर्यंत नांदगावला. ओके. म्हणजे या वर्षी थोडा 1-2 तास लेट झालाय. बट काही नाही, सगळे आरामात चालतात, मजा करत गावाचा एकत्र येणं हे पालखी निमित्त लय आनंदित वातावरण करते. एकदम प्रसन्न करते गाव एकदम. आपल्या सोबत आहे. जवळजवळ 4था वर्ष नेहमी झेंड्यावरच असतं. आणि कसा म्हणजे 4 वर्ष तू चालत गेला तर तुझा अनुभव काय आहे? हे सुख अनुभवायला नशीब पण लागतंय. चालत आणि मला तरी वाटतंय का आमच्या उलवानोटची जी पालखी आहे सलग 4 वर्ष झालेली आहेत. आता हा 4था वर्ष आहे आणि याच्या पुढे पण अशीच अखंड चालू राहील. जसा आपल्याला जल्लोष दिसतोय त्या पद्धतीने याच्या पुढेही आपल्याला जल्लोष ठेवायचा आहे. तेवढीच एकविराचरणी प्रार्थना आहे. नक्कीच. आणि बाकी सर्वांना सुख समृद्धी नवीन वर्षात चांगली लावू दे बस. सो मजा आली सगळ्यांशी बोलून. तसे पदयात्री दरवर्षी थोडे थोडे वाढतात. तैसाच पुढे जाऊन पक्की मोठी पालखी होईल. जाम मोठी. जाम पक्की मोठी पालखी होईल हीच आईचरणी प्रार्थना आहे आपली. काय ही खबर आली की तुम्हाला? नाही नाही, शॉर्ट्स मध्ये बघलेला करा नसतं. या तुम्हाला सांगायचं आहे. मम्मी चालत चालली. नाच.
चालत ना एकविरेला. चला काही अर्धे रस्त्याने पोचलो आता उलवानोट. पूर्ण फिरत फिरत साईनगरला स्टॉप असतो आपला. तशी नाश्ता करून मग पुढं नांदगावला स्टॉप असतो डायरेक्ट. तुम्ही दरवर्षीप्रमाणे बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल. आपल्यासोबत पालखीचे अध्यक्ष आहेत 4था वर्ष. कसं वाटतं तुम्हाला, काय अनुभव आला? चौथ्या वर्षात एवढी पब्लिक बघूनच मन माझं प्रसन्न झालेले आहेत. हा. आणि तुमच्यासारखे माणसं युट्यूबवर आम्हाला फेमस केले आहेत. सोहम नाईकचं बरोबर मनापासून धन्यवाद. आमची पूर्ण माझी तारीफ नको, पालखीबद्दल बोल. पालखीचे व्हिडिओ तो आम्ही शेअर करतो आणि एवढाच हे झाला. पालखीचं महत्व म्हणजे आज पहिल्या वर्षी सांगायचं 65 जण होतो, आज 150 जण झालेला आहेत. हा एकदम मोलाचा आहे मला. आणि असाच पुढे हजारो पब्लिक आपल्या सोबत जुडतील हीच आईच्या आईची कृपा आहे. Yes. धन्यवाद. आई माऊलीचा उदो, उदो. पदयात्र्याही बसू नये. चला आम्ही चाललो काय गाडीवर वालपर्यंत चाललो. पटपट ये पटपट. वालपर्यंत चाललोय मी. आयत दमलो. मान तुळाय सारी चोलीचा, मान तुझाय कोंबऱ्यान बकऱ्याचा, मान तुला गो देऊन दवण्याचा, खांदा देताना पालखीला मानाचा. येऊन भक्त ये कारले डोंगराला, माझे एकविराईचे दरबारा. हाय ना आमच्या गावांचा सगळ्यात मोठा फॅन आहे हा माझा. म्हणजे गावांचा कायही भेटलो ना तरी आवाज देणार. तुझं नाव सांग, काय सांग कोणत्या? विहान स्कूल युहान. मी विसरतोय र नाव तुझा दरवेळीच. काय बोलतो बोल. माझा व्हिडिओ बघून कसा वाटतं तुला? मस्त. कशा असतात व्हिडिओ? आवडतं ना तुला? पक्क्या बघतस नक्की? ऐसाच बघत राहशील ना नेहमी? येस. सांग मी पण काहीतरी बनवील. मोठाहून मोठा माणूस बनल. बरा बनशील ना नक्की? चालेल. फायनली आता साईनगरला पोहोचली आपली पालखी. आणि साईबाबाचं दर्शन करून इथं नाश्ता करून पालखी पुढे निघल आणि पुढचा स्टॉप असेल नांदगाव. चला साईबाबाचं दर्शन करू आता. आता सगळी मंडळी आली आहे नाश्ता करता. नाश्त्याला काय आहे? कांदा पोहा. आया पण पैसे गेली माझ्याकडची. आया पण पैसे. वडापाव नाही ना सोडला ना? वडापाव सोडला. कांदे पोहे काय बघ. शेवटची प्लेट. माई माऊली गो तुझी सावली गो, सारे भक्तांचे पाठीशी हाय गो. आई माऊली गो माझी माऊली गो, माझे कारल्याचे एकविरा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सोहम नाईक आपल्या बानोली गावचे सुपुत्र युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही आपल्या प्रेक्षेपण आपल्याला बघायला मिळतं. दरवर्षीप्रमाणे ते आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षेपण दाखवत असतात. यावर्षी आपल्याला बघायला मिळेल बेला ठाकूर यांचंही आनंद वाटतोय की आपण जे आम्ही लांब लांबच्या तुमच्या जे तुम्ही बाहेर जाता आणि ज्या अर्थी तुम्ही बाहेर जाता त्यावेळेला तुम्ही भाषा बदलत नाही. जी आपली बोली भाषा आहे तीच गोड वाटते आणि आम्हाला आनंद वाटतोय. आणि एकदा जोरात टाळ्या यांच्यासाठी वाजवा की पुढे सुद्धा पुढे यायला पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून त्यांचा सन्मान झालेला आहे.
मनापासून धन्यवाद. फायनली आता आपण घरा आलो आणि मस्त असा सन्मान केला बाई. थँक्यू सगळ्यांना, कारण तर लई भारी बोलले सगळे की आपली बोली भाषा जपताय आणि योच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे का तुम्ही ते अप्रिशिएट करताय ना की ऐसा बोलताव की गावठी आहे यो गावठी आहे मग याच भाषाने त्याला बोलताय. शुद्ध बोलायला मला एकदम प्रॉपर जमतंय, शुद्ध बोलायचं असल्यावर मी शुद्ध पण बोलतोय. बट जे आपली भाषेन मजा आहे ना, गोडवा आहे ना, ते कायच नाही रे. भाषेशी आपल्याला मन जिंकताय ते सगळीकडे. ऐसाच प्रेम करत राहा तुम्ही आणि ऐसाच मी तुम्हाला एंटरटेन करत राहील. आणि तुम्ही जी पालखी बघितली आपली उलवेनोरची मानाची पालखी, ही अशीच नेहमी चालत राहो, हीच आईचरणी प्रार्थना आहे आपली. आणि धन्यवाद पुन्हा एकदा. तर चला ब्लॉग एंड करूया. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब माहितीच आहे तर पहिला लाईक करा ना. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्या गावांशी जो कोणी बघत असेल भाई, एकच गोष्ट आहे तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या स्टेटसला माझ्या चॅनलची लिंक बिंक टाका, जेणेकरून अजून तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचल. म्हणजे रिक्वेस्ट आहे तर टाका. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही तर नका, तुमच्यावर आहे. तर सगळा तुम्ही प्रेम द्या. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.